सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे, मंजूचं आर्यनशी लग्न लावायचा सगळा प्लॅन झालेला असतो। आर्यन आता खूप खुश असतो आणि आता आर्यन इकडे काही मंजू जी असते ती झाडांना पाणी घालत असते आणि तिथे आता आर्यन येतो आणि आर्यन आता तिथे येत असतो। मंजू त्याच्याकडे लक्षच नसतं आणि मंजू मुद्दाम त्याच्या अंगावर चिखलाची माती उडवते। तिला त्याचा खूपच राग येत असतो। तर आता तो आर्यन म्हणतो, मंजू असं काय करताय तुम्ही? तर आता मंजू म्हणते, काय झालं? अहो मला काय माहिती तुम्ही इथं येतायत. मी उन्हामुळे झाडांना माती घालते, उन्हांना माती नाही ना, माती आणि पाणी घालत होते, मला काय माहिती तुम्ही इथे येताल असं म्हणते। तर आता तो म्हणतो की हो जाऊ द्या, काही नाही एवढं। मंजू म्हणते सॉरी या, खूपच चिखलाने तोंड भरलंय तुमचं तर असं म्हणते। तर आता इकडं जे आजोबा आहेत, आजोबा तिथे टेरेसवरती असतात म्हणजे सत्या, आणि आता तिथे जो हा असतो जी आत्याबाई असते ती आत्याबाई खालून त्या आजोबांना इशारे करत असते, त्यांच्याकडे बघून हसत असते आणि त्यांना तोंड दाखवत असते, इकडं तिकडं असं करत असते, इकडे या तिकडे भेटायला असं सांगत असते। आणि आता ती नजरेत सांगत असते सगळं। तर इकडं सत्य हे सगळं बघून आता खाली येतो। खाली आल्यावरती तो म्हणतो की काय चाललंय तुमचं इथे? आणि काय रे आर्यन, काय करतोय तू इथे? तुला कळत नाही का, लग्नाची तयारी करायला नको का? तर लग्न जवळ आलंय ना? तर आता आर्यन म्हणतो की हो, आज मी ह्या मंजूंना असंच म्हणत होतो की चला आपण लग्नाचा बस्ता बांधायला जाऊयात असं म्हणत होतो मी त्यांना। तर बस्ता बांधायचा आहे का लग्नाचा? तर ते म्हणतात की ठीक आहे, लवकरच बस्ता बांधून घेऊयात, मग चला सगळेजण जाऊयात असं म्हणतात। आणि आता सगळेजण जायला निघतात, सगळेजण बस्त्याला निघतात, सगळेजण गाडीत बसतात आणि इकडे बस्त्याला येतात। तरी ते गाडीतून उतरल्यावरती मंजू ते आता आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्यावरती आता मंजू तिथे येते आणि तिथं ती साड्या बघत असते। तर आता आर्यन म्हणतो की हे बघा मग वाघमारे मंजू, आपल्या लग्नासाठी तुम्ही मस्त व्यवस्थित भारी भारी साड्या बघा, कारण आपलं लग्न हे एकदाच होणार असतं, त्यामुळं तुम्ही जेवढी शॉपिंग करायची ना तेवढी शॉपिंग करून घ्या असं तो मंजूला म्हणत असतो। माझ्या बायकोसाठी खूप भारी भारी साड्या दाखवा असं त्या दुकानदाराला पण म्हणतो। ते दुकानदार साड्या दाखवत असतात, तेवढ्यात मंजूचं लक्ष नसतं, मंजूला इकडं तिकडे बघत असते मंजू। आणि तेवढ्या तिथे काही दोन माणसं येतात आणि ते मंजूला लोटायला लागतात आणि मंजू म्हणतेच काय करताय तुम्ही? तर ते मंजूच्या हाताने ते पकडून ठेवतात। तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।